Hello students, today we are going to see new topic 3.4. This is a poem. Name of the poem is Please Don't Read This Poem. Please don't read this poem. This poem is written by the poet Ken Nesbitt. Ken Nesbitt is a children's poet. He writes humorous poems. केन नेस्बिट जे आहेत ते कसे आहेत, बालकवी आहेत. म्हणजे ते जास्तीत जास्त लहान मुलांसाठी कविता लिहितात आणि हे एक आहेत फेमस पोएट आहेत. ही राईट ह्युमरस पोएम. त्यांनी बऱ्यापैकी कशा कविता लिहिलेल्या आहेत, उपरोधी. म्हणजे त्या कवितेतून वेगळाच काहीतरी त्यांना सांगायचं असतं. उपरोधी काहीतरी थीम ते एक्सप्रेस करतात. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस. ते काय एक्सप्रेस करतात, तर लहान मुलांच्या भावना, त्यांचे अनुभव हे त्यांच्या कवितेतून स्पष्ट होत असतात. ऑर्डिनरीली, सर्वसामान्यपणे पाहता, ऑल ऑथर्स वॉन्ट पीपल टू रीड देअर लिटरेचर. बघा, आपण जर पाहिलं तर प्रत्येक जे ऑथर असतात त्यांचं जे साहित्य असतं हे सर्व लोकांनी वाचावं असं त्यांचं मत असतं. म्हणजे सर्वसामान्य जर विचार केला तर पोएट असेल किंवा लेखक असेल तर तो कशासाठी साहित्य लिहित असतो, तर वाचकांनी त्यांच्या साहित्याचा आनंद घ्यावा, वाचन करावं या उद्देशाने तो काय करत असतो, साहित्य लिहित असतो. बट फनीली तर काय सांगते बघा, हा जो ऑथर आहे, हा जो कवी आहे तो काय करतोय पहा. द ऑथर ऑफ दिस पोयम कीप्स ऑन वॉर्निंग द रीडर नॉट टू रीड हिज पोयम. बघा काय करत आहे, वॉर्निंग इशारा देत आहे वाचणाऱ्यांना की तुम्ही ही पोयम वाचू नका. डू नॉट रीड धिस पोयम. द वॉर्निंग्स हॅव जस्ट द अपोजिट इफेक्ट. बघा, पण त्याचा जो वॉर्निंग आहे त्याचा उद्देश काय आहे तो सांगतो की वाचू नका. पण वाचू नका म्हटल्यानंतर त्याचा इफेक्ट कसा होत आहे, अपोजिट होत आहे. म्हणजे त्याचा परिणाम उलटच होत आहे. वाचकांना उलट कवी असं का म्हणतोय, म्हणून ती कविता वाचण्याचा मोह होत आहे. यू आर टेम्पटेड इव्हन मोर टू रीड द पोयम. टेम्पटेड मीन्स मोह होणे, इच्छा होणे. वाचू नका म्हटल्यानंतर आपल्याला क्युरियोसिटी निर्माण होते की असं का म्हणता आहेत वाचू नका, म्हणून तो आपण काय करतो, मुद्दाम वाचतो. अशाच पद्धतीनं या पोयममधून कवी काय सांगताय, वाचकांना तुम्ही ही माझी कविता माझ्यासाठी लिहिलेली आहे आणि तुम्ही ती वाचू नका असं सांगत आहे. बघा, पोयम स्टार्ट करण्यापूर्वी आपण काही न्यू वर्ड्स पाहूया. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. ह्युमरस उपरोधी, लिटरेचर साहित्य, ऑथर लेखक, ऑपोजिट इफेक्ट विरुद्ध परिणाम, मीन फॉर मी फक्त माझ्याकरिता, मूव वळा किंवा हल्ले, शुअर खात्री, पोलाइटली नम्रपणे, ट्वाइस दोनदा, प्रायव्हेट खासगी किंवा व्यक्तिगत, माइंड माझे, क्विक निघून जाणे, इन्स्टंट ताबडतोब, कॉप पोलीस, फॉरएव्हर कायमस्वरूपी किंवा कायम, फ्रेंड अशक्त, वीक WEAK वीक, एक्झिस्ट अस्तित्वात असणे, एमिको फ्रेंड मित्र, देन सोल्युशन उपाय. बघा पेज नंबर 73. हॅव यू एव्हर बीन टोल्ड नॉट टू डू सर्टन थिंग्स. बघा, तुम्हाला सुद्धा तुमच्या पालकांनी असेल, आई वडिलांनी असेल, कधी कधी असं म्हणतात की हे तू गोष्ट करू नको असं म्हणलेलं असेल. डिड यू स्टॉप डुईंग दॅट इमिडिएटली. मग असं म्हणल्यानंतर तुम्ही एखादी गोष्ट करायची लगेच थांबवता का इन्स्टंटली, हा प्रश्न तुम्हाला कवीने विचारलेला आहे. ऑर डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनीवे. तरी सुद्धा त्यांनी सांगून सुद्धा आपली एक काय असते, सवय असते, करू नको म्हटलं तरी सुद्धा लहान मुलं काय करतात, ती गोष्ट करतात. म्हणजे मोठी व्यक्ती त्यांना सांगत असतात की हे चुकीचं आहे, करू नको, तरी सुद्धा ते करत असतात. म्हणजे हे काय आहे, एक स्वभाव आहे. तर अशाच पद्धतीनं कवी पुढे काय सांगतोय बघा, मेक अ लिस्ट ऑफ युअर डोंट्स इन ग्रुप्स ऑफ 5. तुम्ही 5 जणांचा ग्रुप करायचा आहे. डिस्कस द लिस्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर तुम्ही या बाबतीत कोणत्या गोष्टी करायच्या नाहीयेत अशा पद्धतीची एक यादी बनवायची आहे. लिस्ट ऑफ डोंट्स, ज्या करायच्या नाहीयेत अशा गोष्टींची यादी. स्टॉप डुईंग दॅट, देन ट्रायड इट ऑर डिड इट एनिवे.
सांगून सुद्धा तुम्ही ते गोष्टी करता किंवा ते कंटिन्यू सुरू ठेवता. अशा पद्धतीची तुम्ही काय करायचं एक तक्ता बनवायचा आहे. When you write something or paint something or make something, do you want others to see it? तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट लिहिता त्यानंतर पेंट करता काहीतरी, त्याचबरोबर काहीतरी बनवता, तर दुसऱ्यांनी ती पाहावी असं तुम्हाला वाटतं का? डिस्कस द रिझन फॉर युअर आन्सर. तर याच्या संदर्भात तुम्ही काय करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. सो पेज नंबर 74. प्लीज डोंट रीड धिस पोयम. दिस इज द टायटल ऑफ द पोयम. प्लीज डोंट रीड धिस पोयम. इट्स ओनली मीन फॉर मी. दॅट्स इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. देअर इज नथिंग हिअर टू सी. बघा, पहिल्या स्टॅन्झामध्ये कवी काय म्हणतोय? प्लीज डोंट रीड धिस पोयम बिकॉज इट्स ओनली मीन फॉर मी. तुम्ही कृपा करून ही कविता अजिबात वाचू नका, कारण ही कुणासाठी आहे? फक्त माझ्याकरता बनवलेली आहे. दॅट्स इट. जस्ट मूव्ह अलॉंग नाव. त्यामुळे तुम्ही इथून पटकन वळा किंवा दुसरीकडे जा. देअर इज नथिंग हिअर टू सी. तुम्हाला पाहण्यासारखं या कवितेमध्ये काही नाहीये, त्यामुळे तुम्ही वाचायचं बंद करा आणि इथून तुम्ही दुसरीकडे जा. बिसाइड्स, आय एम शुअर यू विल रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. ही कविता वाचण्याऐवजी तुम्ही काय करा, इथून बाहेर जा आणि खेळा. सो पुट द पोयम डाऊन नाव. पटकन ती कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे. पटकन पाठीमागे या. इथून काय जावा, दूर जावा असं कवी सांगत आहे. हे, वाय आर यू स्टील रीडिंग. मी सांगतोय ना तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही कविता का वाचत आहात? दॅट इजंट व्हेरी नाईस. ती काही इतकी सुंदर नाहीये कविता वाचण्यासारखी. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला एकदा नम्रपणे सांगतोय ना की तुम्ही कविता वाचू नका. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. पुन्हा मला दुसऱ्यांदा किंवा दोनदा सांगायची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही पटकन ती पोयम खाली ठेवा आणि इथून तुम्ही बाहेर जा आणि खेळा. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. मी तुम्हाला सांगतोय ना ही कविता कशी आहे? प्रायव्हेट आहे, म्हणजे खाजगी आहे, व्यक्तिगत आहे आणि फक्त माझ्याकरिता आहे. त्यामुळे तुम्ही वाचू नका. डू नॉट रीड वन मोर लाईन. आता इथून पुढे एक ही ओळ पुढे वाचायची नाही असं कवी सांगत आहे. हे, दॅट्स वन मोर. नाव स्टॉप इट. एकही शब्द इथून पुढे नाही, तर बंद करा. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. ही तुमच्यासाठी नाहीये, ही कविता माझी आहे. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. यू रिअली हॅव टू स्टॉप. यू आर नॉट अलाउड टू रीड धिस. ही कविता वाचण्याची परवानगी मी तुम्हाला देत नाहीये. यू रिअली हॅव टू स्टॉप. त्यामुळे खरोखर तुम्ही काय करा, ही कविता वाचायची थांबवा. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट, आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. पोएट बघा काय म्हणतोय पुढे. इफ यू डोंट क्विट धिस इन्स्टंट. तुम्ही जर ताबडतोब लगेच ही पोयम वाचायची नाही थांबवली आणि इथून जर निघून नाही गेला तर मी काय करेन? आय स्वेअर. स्वेअर म्हणजे शपथ. मी शपथ घेऊन सांगतो, मी कुणाला बोलवणार आहे? कॉप. आय विल कॉल अ कॉप म्हणजे मी पोलिसांना बोलवेन. हिअर ही विल ड्रॅग यू अप इन हँडकफ्स. ते तुम्हाला काय करतील? पोलीस येतील. ड्रॅग मीन्स ओढत नेणे आणि तुम्हाला इथून ते ओढत नेतील. अँड इन हँडकफ्स म्हणजे तुमच्या हातामध्ये ते बेड्या ठोकतील. ही विल लॉक यू अप इन जेल. आणि तुम्हाला तुरुंगामध्ये ते काय करतील? लॉक करून ठेवतील, कैद करून ठेवतील. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि काय करतील बघा, तुम्हाला ते तिथंच सोडून देतील. कुठे? कायमस्वरूपी जेलमध्ये. आणि तुम्हाला ते कैद करून ठेवतील, तुमच्या हातामध्ये बेड्या ठोकतील. कुठपर्यंत ठेवतील? अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. जोपर्यंत तुम्ही वृद्ध होत नाही, अशक्त होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते कायमस्वरूपी जेलमध्येच बंदिस्त करून ठेवतील. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. इतके दिवस तुम्हाला घरापासून लांब ठेवल्यामुळे तुमचे फ्रेंड्स तुम्हाला ओळखणारच नाही. यू वॉन्ट बी इव्हन मिस्ड. तुम्हाला कुणीही मिस सुद्धा करणार नाही, तुमची आठवण कुणी सुद्धा काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. मित्र तर तुम्हाला विसरतीलच, तुम्हाला कुणाचीही म्हणजे तुमची आठवण कोणीही काढणार नाही. तुमचे फॅमिली मेंबर सुद्धा काय करतील? तुम्हाला विसरून जातील. तुम्ही अस्तित्वात आहात हे सुद्धा ते विसरून जातील. ऑल
अँड ऑल बिकॉज यू रीड धिस इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन. आणि तुम्हाला काय करतील, पोलीस पकडतील, जेलमध्ये टाकतील, तुरुंगात डांबून ठेवतील. हे सर्व का घडणार आहे? ऑल बिकॉज यू रीड धिस पोयम. कारण तुम्ही ही कविता वाचलेली आहे म्हणून. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन, मी तुम्हाला सांगितलेलं इथून बाहेर जा आणि खेळा, मजा करा. पण मजा करायची सोडून तुम्ही पोयम वाचली म्हणून काय होणार आहे, तुम्हाला ही पनिशमेंट मिळणार आहे. इट्स टू लेट नाव एमिगो. कवी काय म्हणताय पहा, वाचणाऱ्यांना म्हणतोय एमिगो म्हणजे मित्र किंवा फ्रेंड. इट्स टू लेट नाव, मी केव्हापासून सांगते, आता खूपच वेळ झालेला आहे. इट्स टू लेट नाव, द पोयम्स नियरली डन. तुम्हाला सांगता सांगता ह्याची एक कविताच तयार झालेली आहे, खूप वेळ झालेला आहे आता. देर इज ओनली वन सोल्युशन, आता एकच उपाय आहे याच्यावरती. हिअर इज व्हॉट यू वुड हॅव टू डू. आता उपाय काय आहे, तुम्ही काय करू शकता. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड धिस टू. बघा कवी सांगत आहे आता खूपच वेळ झालेला आहे, टू लेट, आणि ह्याच्यावरती आता एकच सोल्युशन आहे. तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीतील जे मेंबर्स आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता काय, दे शुडंट रीड इट टू. त्यांनी सुद्धा ही कविता वाचायची नाही. दिस पोयम इज रिटन बाय केन नेस्बिट. या कवीनी हे कविता लिहिलेली आहे मुलांसाठी. बघा ही एक उपरोधी कविता आहे, म्हणजे मुलांना अशी सवय असते की एखादी गोष्ट करू नका म्हटल्यानंतर ती करून पाहतात. अशाच पद्धतीचा काहीसा अर्थ उपरोधात्मक या पोयम मधून सांगितलेला आहे. पोयमचं टायटलच आहे प्लीज डोंट रीड धिस पोयम. तरी सुद्धा आपल्याला मोह होतो की कवी असं का म्हणत असेल की तुम्ही कविता वाचू नका, म्हणून मुलांना ही कविता वाचण्याचा मोह होतो. अशाच पद्धतीचा अर्थ या कवितेतून एक्सप्रेस होतो. बघा हिअर आर गिवन सम वर्ड्स. कॉप मीन्स पोलिसमॅन, then frail means weak and amigo means friend. Okay, you have to read this poem carefully. The next part English workshop we will see in the next video.